नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत असं। तर मंडळी, तुम्ही इकडे बघू शकतास, आमचे जे तरव्याचे जे 2 कोपरे होते ना ते काढून झाले सोमवारी सकाळी, आणि आज आम्ही लावणार होतो। आज मंगळवार, आज आम्ही लावणार होतो, पण काय झालं, ट्रॅक्टरवाल्यांका टाइम नसल्यामुळे, कारण त्यांच्याकडे दुसरा काम त्यांचा चालू होता, त्यामुळे आज काही ते येऊ शकले नाही। तर उद्या येणारच। आणि तरव काढून झाल्यावर ना आमचो इकडे आमका पाण्याची जरा म्हणजे काल आणि आज पाण्याची जरा कमतरता भासत होती, कारण पाणी ना कमी झालेला। तर मी त्या दिवशी पाणी आणून गेलंय, तर त्याची पण व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, ती तुम्ही बघू शकता बघला नसल्यास तर मी आज परत एकदा पाणी आणून गेलंय संध्याकाळी, आणि आता मी चांगल्या प्रकारे इकडे पाणी घेऊन येलंय। बघू शकतास तुम्ही, दोन्ही साईडला पाणी जातं, इकडून त्या कोपऱ्यात आणि इकडून या कोपऱ्यात। आणि इथून मी काय केलंय, मेरे फोडून ठेवलंय कोपऱ्याचे, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात ट्रान्सफर होत जाताला, खाली खाली जात राहू त्याला पाणी। कारण पाणी घालून का ठेवू का, तर उद्या ट्रॅक्टर जेव्हा लावतले ना तेव्हा पाण्याची कमतरता होता नाही। पाणी जर कमी असला कोपऱ्यात ना तर ट्रॅक्टर थांबवून ठेवचा लागताला, आणि त्यासाठी मी हे पाणी जा ना आता घालून ठेवलंय इकडे। तर आता बघूया पाणी किती कोपऱ्यांमध्ये कसा कसा जाता आता, कारण आता सगळे मेरे मी फोडून ठेवले, म्हणजे थोडं थोडं पाणी जाऊसाठी। हे तुम्ही बघू शकता, तिथून पाणी जाता, तिकडून तिथे फोडून ठेवले। तर उद्या आमची हा करूची भात लावणी, आणि त्यासाठी हे सगळे पराक्रम चाललेले। तर आता उद्या भात लावणीसाठी आता कोण कोण लावके, तर तृप्तीन कोणाकोणाक सांगले ना 7-8 जण येईल तर आमचा दिवसभरात होईत असं आम्ही म्हणतो। हे 12 कोपरे हे मोठे असत लाईनीत 3-3, आणि तिकडे असे आणि तिकडे असे बारीक बारीक असे सगळे टोटल 25 कोपरे असत। तर या कोपऱ्यांका आता पाणी घालून ठेवले। आता बघूया कधीपर्यंत पाणी सगळ्या कोपऱ्यात जात। आता व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि मंडळी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तर मंडळी, ह्यो असा निसर्गाने नटलेलो आमचो कोकण बघा, किती हिरो हिरो गार झालो होतो आता सध्या पावसाच्या ह्याच्यामध्ये। आणि इकडे असा आमचा निसर्गाच्या कुशीत असलेला आमचा घर बघू शकतास तुम्ही। इकडे आम्ही हे तरवना काढून आणून ठेवलेलो हा, इथे सावळीमध्ये, झाडांच्या अगदी सावळीमध्ये आणून ठेवलेला, कारण ते काही एक दिवस झालो नाही तर उन्हात ठेवलो असतो ना तर तो पिकलो असतो, त्यामुळे। तर मंडळी, आता आमच्याकडे ट्रॅक्टर इलेलो हा, आणि काल जर मी पाणी वगैरे घातलं इकडे, तर सगळ्या कोपऱ्याने इकडे फुल झालेला बघू शकतास तुम्ही, कालपर्यंत पाणी दिसता। काय मॅडम, कोपऱ्याचं इकडे चिखल झालेलो हा, आणि लाव चालू केल्याने हा। दुसऱ्या कोपऱ्याचा जो तरव्याचा कोपरा होतो ना त्याका आता पहिली उकळ घालतात।
मोठा टिलर असल्यामुळे काय होता मेरेक जरा असतो ना लागत नाही, ते चाका असतात ना त्याच्यामुळे त्या जरा कोर काय करतोय आपण हे सर्व लावतोय ना. तू ट्रॅक्टर चालव ना. हा मग हे बघ चिखलान काय अंगाचा केलंय बघ. कॅमेरो पुढ्यात नेलो ना काय तो नाटका करतो. किलो सुपारी घुमतेच असतो त्याचा दिवसभर ऐकलं ना. लावून भात लाव. इकडे संतोष काका इले ट्रॅक्टर घेऊन. शिवा काय काहीतरी गेलो त्याच्यामुळे काय येऊ शकलो नाही. आणि इकडे नाश्त्यासाठी उसळ आणि पाव घेतले ते लागले तर घेतले. त्यांका दे पहिले. तू काय केलं काम काय केलं तू. मिरे काढले मिरे काढले बरोबर. मिरे काढले ना. ए किती खाले. 2 एवढे खाले. काय झालं चल रसो घ्या ना. ए किती खाले. किती तो एवढे खाले. बोले कोनो जे
इकडे 5 6 सातवं कोपरं धरून ठेवलं, 6वं कोपरं चालू आहे लावचो. आणि आता आम्ही जरा ट्रॅक्टर रान वगैरे अडकलेलं तर काढून घेतलं, साफ करून ठेवतो आणि दुपारनंतर परत लावतलो. दुपारनंतर हे 3 हे 2 आणि ते 6 आणि 5 11 12 13 14 कोपरे आहेत. आणि हे मोठे आहेत जरा 5 कोपरे आणि तिकडचे ते लहान असतात सगळे इकडे. तर ते संध्याकाळ दुपारनंतर करतलो. आता वाजले दुपारचे 2:30 आणि आम्ही पुन्हा एकदा आता काय केलं, इकडे चालू करू गेलो ट्रॅक्टर. तर बघूया हे हत ते कोपरे कायव करून आता उडवू हे, नाहीतर परत उद्याच्या कामका ट्रॅक्टर भेटणार नाही. म्हणून आता चालू करतो आधी पटकन. कोमलचं तर इथे संपलो हा. 3 3 6 आणि 3 9 10 कोपरे लागले कोमलचं. आणि आता या कोपऱ्यात दुसरं हेचं लावतोय, कसलो मित्रांनी दिल्यान तो 1 किलो त्याच्यातलं लावतं. आता हे 2 मोठे कोपरे रावले, बाकी तिकडे ते बारके कोपरे आहेत. आम्ही उकळ घातलेली होती पहिली, त्याच्यानंतर दुरा आणि चिखल असं 3 वेळा उकळीपासून 3 वेळा हे धरूचा लागता. ह्यो तर काय जीवाची आपल्या मजाच करता. जाता आता कोपऱ्यात बसून राहता. आता हे इथले 1 2 3 4 5 आणि 6 कोपरे रावले. 6 कोपरे आता धरतो. नाश्त्यासाठी आता वडापाव आणलो आणि चाय. माणूस सकाळपासून इल्लो मेरे काढू, पण ट्रॅक्टर लाईतच राहलो, मेरे रावले तसेच. आता संतोष काका इलो हा, तर आता त्यांनी धरल्या ना आणि आता ह्यो मेरे काढू. तर मंडळी आमचे आता कोपरे सगळे लावून झाले होते. जवळजवळ 20 कोपरे लागले. तर वो काय बाकी पुरलो नाही. 4-5 कोपरे बारके बारके तसेच राहिले. तर लावून वगैरे झाला आता सगळा. आता ट्रॅक्टर आम्ही इथे खाली गाळवात धूक आणलो. धूक माणूस पण बघा कसं मस्तपैकी हा पण गो तर व्यवस्थित धुवून आता काय करतो, चापे खोलात नेऊन ठेवतो ट्रॅक्टर. त्यांना उद्या चापे खोलात हे काम लावचा. तर पाणी वगैरे आता कोपऱ्यातनी बारीक बारीक घातलंय, कारण पाणी जरा जरा साठवून ठेवता लागतं, नाहीतर काय होतं
सुकला तर पाणी जर अजिबात नाही राहिलं ना तर कुसताला म्हणजे मारताला त्याचं कारण त्याला पलवान राहावं आहे कोपऱ्यात आहे त्याच्यासाठी पाणी वगैरे सोडून येत आहे. हे सगळे मोठे आणि इथले 5-6 कोपरे होते आम्ही आता लावून पूर्ण केलं. सगळी घरात चालली आता. तर मंडळी आजची भात लावणीची व्हिडिओ तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा. चला तर मग बाय बाय.